नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कारल्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीत बघा, कारलं घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नितळून घेतलेलं आहे, म्हणजे पुसून जरी घेतलं तरी चालेल। आता ह्याचं काय करायचं, जर बी जर असेल ना तर काढून घ्यायचं आपलं। बघा अशा पद्धतीत आणि छोटे छोटे तुकडे करून घेऊया। मधलं बी काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया। छोटे छोटे अजून तुकडे केले तरी चालतील। त्यात टाकायचे 4 तिखटवाल्या मिरच्या आहेत, ह्या मोठ्या मोठ्या आकाराच्या 4 लसणाच्या पाकळ्या। त्याच्यामध्ये टाकायचे एक मूठभर पुदिना, देठा सकाळ घेतलाय बघा, मूठभर कोथिंबीर। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, असा सुकवलेला कढीपत्ता आहे बघा। तुमच्याकडे जर फ्रेश असेल ना तर तो जरी टाकला तरी चालेल। एक 20 ते 25 पाने टाका, मी थोडं जास्तच टाकलेले आहेत। त्यात टाकायचे एवढी चिंच। त्यात टाकायचे आपल्याला एक मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेत बघा असे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल बी काढू शकता त्याची। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा बघा जिरे, छोटा 1 चमचा धने पावडर आहे, तुम्ही अख्खे धने जरी टाकले तरी पण चालू शकते। यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा चाट मसाला। आता हे काय करायचे, आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे बंद चालू करून। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, बंद चालू करून। एकदम अशी पेस्ट अशी करायची नाही, असं दरदर पाहिजे। तवा ठेवलाय बघा गरम करायला, आणि हा तवा आहे लोखंडाचा। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 लसणाच्या पाकळ्या मोठ्या आकाराच्या, आणि थोडीशी मिरची कुटलेली आहे। मस्त बघा असं भाजून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आता हे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सरला टाकून घेतलेलं आहे बघा। गॅस केला होता बारीक टाकताना, आणि ह्याला काय करायचे, 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे असं अशा पद्धतीमध्ये। आता तुम्हाला मी सांगते की बारीक करताना एक कच्चा कांदा जरी तुम्ही टाकला का नाही त्याच्यामध्ये तरी पण चालू शकते, पण बघा अशा पद्धतीत होतं। आणि आपल्याला परतायचे म्हणजे बघा अशाच पद्धतीत परतायचे बारीक गॅसवर। 1 मिनिटभर फक्त काय होतं, असं चिटकतं, परत चिटकत नाही बघा। अशा पद्धतीत परतून घ्यायचं चांगलं 2 ते 3 मिनटं एकसारखं, मग परत मीडियम गॅसवर जरी परतलं तरी चालेल। मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये चटणी। आता तुम्ही हे विचाराल की कडू लागते का, तर कारलं असतं म्हणजे कडू तर लागणारच ना, पण असं चवीला छान लागतं एकदम। जर तुम्ही ह्याच्यात जर एखादे 2 कांदे जरी टाकले का नाही, मिक्सरला जरी बारीक नाही केले आणि तव्यामध्ये जर तेलामध्ये जर पहिले परतून जर त्यात जर हे परतलं का नाही, असं मोकळं केलं तरी पण चालेल। आणि अशा पद्धतीत जरी परतलं का नाही एकदम तरी पण चालेल। मस्त लागतं, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।